नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत वेज रोल। याकरिता मी अर्धा माप मैदा घेतलेला आहे, यानंतर अर्धा माप गव्हाची कणिक घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पूर्ण कणिक पण घेऊ शकता किंवा पूर्ण मैदा पण घेऊ शकता। यानंतर यामध्ये 2 चम्मच थंड तेल टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। पूर्ण मिक्स झालं की यामध्ये थोडं पाणी टाकून कणकेसारखा आपण गोळा तयार करून घेऊया। आणि याला 15 ते 20 मिनिट रेस्ट होऊ देऊया। यानंतर 2 उकडलेले आलू घेतलेले आहे, याला बारीक करून घेतलेला आहे। यानंतर एका छोट्या बाउलमध्ये मी काही सुके मसाले काढून घेते आहे। या ठिकाणी अर्धा चम्मच तिखट घेतलेला आहे, पाव चम्मच हळद घेतलेली आहे, पाव चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चम्मच धनिया पावडर घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच जिरे पूड घेतलेला आहे। आणि आपण थोडं आमचूर पावडर टाकूया, चवीनुसार मीठ टाकून घेऊया। यानंतर एका पॅन मध्ये 2 चम्मच तेल घेतलेला आहे। तेल गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घेऊया। यानंतर लसूण आणि मिरचीचे काप टाकून घेऊया आणि काढलेले सुके मसाले आपण टाकून घेऊया। यानंतर स्मॅश केलेले आलू टाकून छान परतून घेऊया। यानंतर टोमॅटो सॉस टाकून परतून घेऊया। या ठिकाणी तुम्ही पिझ्झा सॉस, सोया चिली सॉस वापरू शकता। छान 2 मिनिट परतून झालंय आपलं। यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून गॅस बंद करून देऊया। या ठिकाणी आपलं स्टफिंग रेडी आहे। यानंतर आपण भिजवलेला गोळा बघून घेऊया, याला पण 2 मिनिट चुरून घेऊया आणि याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा एकदम जाड पण लाटायचा नाही आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम पातीचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। व्हेज रोल तुम्ही वाचलेल्या पोळ्यांपासून पण बनवू शकता। मीडियम गरम तव्यावर मी हे दोन्ही बाजूने भाजून घेते आहे। एका बाउलमध्ये काही सलाद काढून घेऊया। या ठिकाणी चिरलेली पत्ताकोबी काढलेली आहे, एक उभा चिरलेला कांदा आणि थोडे टमाटरचे काप उभे चिरून घेतलेले आहे। यानंतर यामध्ये चाट मसाला टाकून घेऊया। यानंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून घेऊया। या ठिकाणी आपलं सॅलड रेडी आहे। यानंतर तव्याला बटर लावून यावर आपण बनवलेला पराठा टाकून घेऊया आणि दोन्ही बाजूने बटर लावून शेकून घेऊया। या ठिकाणी तुम्ही तूप पण यूज करू शकता। यानंतर पराठ्याला आपण
टोमॅटो सॉस लावून घेऊया आणि यावर आपण बनवलेली फिलिंग टाकूया। अशा प्रकारे हे सेट करून घ्यायचं आणि यावर आपण सलाड टाकून घेऊया। यानंतर याला पॅक करूया। अशा प्रकारे पण तुम्ही पॅक करू शकता किंवा पूर्ण रोल पण करू शकता। अशा प्रकारे याला तुम्ही असंच पण खाऊ शकता किंवा बटर पेपरमध्ये रॅप करून खाऊ शकता किंवा टिश्यू पेपरमध्ये रॅप करू शकता। मी या ठिकाणी टिश्यू पेपरमध्ये रॅप करत आहे। या ठिकाणी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला व्हेज रोल तयार आहे। मुलांना तर खूप आवडतात हे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।